नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 28 जून 2025। तर आपण उभे आहोत RVSM 1135 या प्लॉटमध्ये। बरेच शेतकरी मला विचारत होते तुम्ही 1135 लावलं नाही का? तर मित्रांनो, 1135 जे आहे हे आपण बटाई शेतामध्ये लावलेलं आहे 5 एकर। बघू शकता हे संपूर्ण 5 एकर क्षेत्रामध्ये आपण 1135 लावलेलं आहे। या इथून तर हे इथपर्यंत दिसत असेल। तर 5 एकर क्षेत्र आहे, लांबी आहे हे 400 फुटाची आहे। आणि घरच्या शेतामध्ये आपण RVSM 1210 जे की या तार कंपाऊंडच्या पलीकडून हे क्षेत्राला शेत लागून आहे। एक पाईप आपला तिथून एका पाईपामध्ये या शेतामध्ये येते पाईप आपला। तर हे 1135 ही आपण लागवड केलेली आहे 12 जून रोजी। पहिल्या पावसावर टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे। त्याच्यामध्ये पावसाचा खंड होता काही दिवस, त्याच्यामुळे थोडीशी वाढ जी आहे कमी वाटते मला तर। कारण की आज रोजी झाले 16 दिवस। 16 दिवसांमध्ये बघू शकता कोणती अवस्था आहे पिकाची। साधारण 6 ते 8 पानावर आहे, 6 पानावर 8 पानावर सध्याला पीक आहे RVSM 1135। याच्यावर एक फवारणी झालेली आहे क्लोरोपायरीफॉसची 50% EC। आणि हा बेड आहे साधारण 4चा सांगितला होता आपण फवारण्यासाठी, तर हे 4.25 पर्यंत असेल 2 बेडमध्ये। आणि एका बेडवर 3 लाईनी, 2 ओळीतलं अंतर असेल साधारण 15 इंचापर्यंत। 4.25चा बेड। एकरी बियाणे वापरलेलं आहे साधारण 20 किलो, 100 किलो बियाणं पडलेलं आहे 5 एकरमध्ये। तर 1135 साधारण ही व्हेरायटी घेते 105 दिवस। मागच्या वर्षी जबरदस्त व्हेरायटी वाटली होती आपल्याला, कारण की याच्यावर येलो मोजाक, आकस्मिक मर, चारकोल रॉट याचा जो अटॅक म्हणतो आपण, हे अजिबात याच्यामध्ये आपल्याला दिसलं नाही। बरेच शेतकऱ्यांनी यावर्षी RVSM 1135 आपले व्हिडिओ बघून यावर्षी लावण्याचा विचार घेतला, फक्त आणि फक्त आपले व्हिडिओ बघून। कारण की 1135चा जे आपण रिझल्ट सांगितला की जबरदस्त व्हेरायटी आहे, आणि खरंच जबरदस्त व्हेरायटी आहे। ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांना अनुभव चांगला येईल अशी गॅरंटी म्हणता येईल आपण देणार आहोत। कारण की 1135 व्हेरायटी खूप जबरदस्त त्या ठिकाणी आहे। आणि या शेतामध्ये सुद्धा एकरी 12 क्विंटल सहज देऊन जाणार आहे। या पद्धतीमध्ये सुद्धा होऊ शकतं 3 लाईनचा प्रयोग आहे। आणि त्यामध्ये स्ट्रॉंग आर्मची फवारणी घेतली होती सुरुवातीला। ही पेरणी केलेली आहे म्हणजे टोकन केलेली आहे 12 तारखेला पहिल्या पावसावर। त्यानंतर लगेच स्ट्रॉंग आर्मची फवारणी याच्यामध्ये घेतलेली आहे। तण वगैरे दिसत नाही। आता याची सेकंड जी फवारणी आहे ही याच्यामध्ये 2 दिवसात होणार आहे, जे की तुम्हाला बारीक तण या ठिकाणी दिसत असेल। बघा आता हे 2 पानावरचे तण म्हणतो का आपण, हे तण आहे बारीक, हे बघू शकता हे तण। तर याच्यासाठी या 2 दिवसामध्ये याच्यामध्ये फवारणी होणार आहे। त्याच्यामध्ये शाकेद हे तणनाशक, लांब पान आणि गोल पान या दोन्हीसाठी जबरदस्त तणनाशक आहे। बरेच शेतकरी फ्युजिफ्लेक्स किंवा अमोराचा सुद्धा वापर करतात। ज्या शेतकऱ्यांना ज्याचा अनुभव आलेला आहे ते आपल्या पद्धतीने तणनाशक घ्या। तर आपल्या शेतामध्ये आपण थोडंसं वेगळा प्रयोग यावर्षी करणार आहे तणनाशकाचा। आणि सगळा प्रयोग करता येणार नाही, कारण की अनुभव महत्त्वाचा आहे। तर काही भागामध्ये प्रयोग करू, काही भागामध्ये शक्यचा प्रयोग करू आपण। आणि एक नवीन तणनाशक आलेलं आहे मार्केटमध्ये, त्याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करणार आहोत। कारण की जे प्रयोग करायचे आहेत ते आपल्याला करायचे आहेत, नुकसान झालं तर आपलं होईल। तर अशा पद्धतीने याचं नियोजन आहे RVSM 1135। बघू शकता संपूर्ण बेडवर आहे।